तर नमस्कार मित्रांनो, आपण भेटलेलो आहे पुन्हा एकदा. तर आजच्या ब्लॉगचा विषय म्हणजे आपण पायी पायी चाललेलो आहे वणीगड. शिर्डी ते वणीगड आपण पायी पायी चाललेलो आहे. तर याच्यामध्ये आपले 2 ते 3 मुक्काम आहे. आपण टोटल ही व्हिडिओ 2 ते 3 पार्टमध्ये करणार आहे. तर डे 1 डे 2 अशा आपण टोटल डिटेलमध्ये व्हिडिओ टाकणार आहे. तर आपण चाललेलो आहे आता पायी पायी. पायात बघू शकता तुम्ही चपला पण नाही आहे, दोघांच्या पण बघू शकता. सगळे मित्र कंपनी आज चाललेलो आहे श्रद्धा सबुरी पालखीमध्ये. तर आता आपण भेटूया पुढे काही वेळाने. मित्रांनो, आपण सोनेवाडीच्या इकडे पोहोचलो आहे. हा तुषार, हे पुढं पोहेगावची तो पूल आपण चाललो आहे. म्हणून तो पुढं रोहित चपला नाही पायात, थकलेलो आहे आपण, फुल थकलेलो आहे. हे बघू शकता हा हायवे आणि आपण चाललेलो आहे आता दमादमानी. फुल जाम झालेलं आहे, पाय आत्ताच दुखायला लागलेले आहे, पण काही नाही, आपल्याला सवय आहे. आपण जाऊ बरोबर. हा, त्याला भेटूया पुढं आपण. मित्रांनो, आपली कोळपेवाडी 11 आहे. मित्रांनो, इथून आपल्याला कोळपेवाडी 11 किलोमीटर. त्याच्यानंतर पुढं आपल्याला त्याच्या पुढं पण जायचं आहे चाचनळीला. आता इथं रात्र झाली तरी आपण चालतोय नॉनस्टॉप. हे बघू शकता मागं आपले राहुल आणि ते पण आहे. पुढं आपण जाऊ, सरळ सरळ रस्ता आहे आपल्याला. मग ती राधा गवळण सांगा, ती राधा गवळण तो ग कृष्ण ग गोविंद झोका देतो राधिकेला. सांगा जलमली काही मग 2 वर्षाचा कपिला गायचं दूध न बोला. शुभम मेसावायचा शुभम मेसावायचा
घाई घाई मी गेले या घरला बाई मंगळवाराचा उपास धरला माझ्या हातानं देवघर सारला न तिच्या नावानं कोंबड्या मारला 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 कोंबड्या मारला तिच्या नावानं कोंबड्या मारला तिच्या नावानं कोंबड्या मारला तिच्या नावानं कोंबड्या मारला मग बाई शुभ मग तो गाणं किरण हलगी वाला जुना हलगी वाजवता रातारानं झांज घोडून वाजवला हलगी वाजवता जीवाकडी ग मान तुझं मार्कंड्याला कानन तुझं समजू साधी सुनी ना माझ्या तो माझ्या कालिकेची भक्तीबाई मी केली साधी सुनी माझ्या कालिकेनं बिरका गाणं पुजलं मसनामध्ये लोक नाचा करू माझं करल तुझी ने मी बरबादी तुझी काय करल उदीर माझी कालीची गाडी थांब मित्रांनो आता वाजलेले सकाळचे 6 थोडं उजेडलेलं आहे अंधार होतं पहिले आपण कंटिन्यू चालतोय 4 वाजता आपण चालायला सुरुवात केली होती तर आपण कंटिन्यू चालतोय आपण आता चहा वगैरे घेऊ तिकडून त्या पुढचा रन काढू चहाचं दुकान बंद आहे का जाऊ द्या सकाळी चहाचं दुकान बंद आहे पुढे जाऊ पुढं भेटूया पहिल्या दिवशीचा भजनाचा कार्यक्रम आपला झाला पण थकलेलो खूप होतो त्याच्यामुळं आपण काही जास्त काही जागलो नाही तर झोपून घेतलं होतं आणि भजनाचा कार्यक्रम चालू होता पण आपण थकले असल्यामुळं आपण त्याची क्लिप टाकली नाही दुसऱ्या दिवशी भजनाचा कार्यक्रम आपण टाकलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी पण आपण कंटिन्यू चालत होतो आता आपला 3रा दिवस आहे तर इथून पुढं आपण जाऊ वन काढू आता आपण डायरेक्ट वणीगडाच्या पायथ्याशी थांबणार आहे पायथ्याशी जगदंबा माता मंदिर आहे वणीगडाच्या खालचं गावातलं म्हणजे तिथं थांबणार आहे मग तिथून पुढं आपण पुढचा रन काढणार आहे तर आपण भेटूया आता पुढं जय सप्तशृंगी माते की जय बाबा की जय बाबा बर्फानी की जय बाबा की जय गोडवाले महाराज मुक्काम पहिला शिर्डी गावाचा मुक्काम पहिला शिर्डी गावाचा मुक्काम पहिला भेट देतो गसाईला न मग निघत तुळी जाईला भेट देतो गसाईला न मग निघत तुळी जाईला भेट देतो गसाईला मग निघत
तुळजाईला रातच्याला पडलं सपनामध्ये ग अंबाबाई रातच्याला पडलं सपनामध्ये ग अंबाबाई बाया मी निघालो घाई घाई न बघाया तुळजापूरची आई निघालो घाई घाई न बघाया तुळजापूरची आई मित्रांनो आपण आता नाश्त्याची ठिकाणाजवळ आलेले आहे. इथून तरी एखाद 1 किलोमीटर असेल. नाश्ता वगैरे करू मग तिथून पुढचा रन वापस चालू करू. आपण भेटूया. मित्रांनो रात्र झाली आहे. अजून इथून आपल्याला वणीगाव 6 किलोमीटर आहे. आता वाजलेले 5:45-7 वाजलेले असतील. मी काय टाईम बघितला नाही आणि मी काय जास्त मोठे पाठ पण नाही करत. 1 2 3 काय पाठ आपण म्हटलं ते पण नाही करणार. तर आपण जाऊ दमादमाने कारण चार्जिंगचा इश्यू होता. रस्त्याने काही ठिकाणी चार्जिंगला भेटले काही ठिकाणी भेटले नाही. त्याच्यामुळं आपण जास्त काही हे केलं नाही. आपण जाऊ दमादमाने. नाईटला आपण असं चालतो. हा पुढं बघू शकता आपला रोहित मागं पोर येते आपल्या शेजारी राहुल मागं तुषार आणि भैया आहे. आपण चाललो दमादमाने. आपण नॉनस्टॉप चालतोय. आपण काही ठिकाणी पालखी या ठिकाणी दुसऱ्याने घेतलेली कारण आपण सकाळपासून तर आता आपण आपला जो जेवणाचा स्टॉप होता दुपारचा तो थोडा लेट झाला होता पण मग एकदम मुख्य पद्धतीने झालं होता. पण तरी मिनिमम 5-1 वाजता आपण त्यांच्या आधी पालखी दिली. त्याच्यानंतर आपण चाललो आहे रात्रीचा प्रवास करत. आपल्याला काही नाही आज वणी गावात मुक्काम आहे आपला भजनाचा वगैरे तिथं पण कार्यक्रम आहे. सर्व ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होता आणि उद्या खास सायलीलामधले भजनी मंडळ आपल्यासाठी येणार आहे. तर उद्याचे पण मी तुम्हाला काही व्हिडिओ टाकणार आहे. उद्या आपण रडतोंडी घाटाने जाणार आहे वरती. ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवन. पुढं कंटिन्यू व्हिडिओमध्ये बनवून राहा. पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका नाही तर काही चांगले क्षण तुम्हाला दिसणार नाही. तर आपण भेटूया पुढं. मित्रांनो इथं भजन चालू आहे. रात्रीचे 12 वाजले तरी पण भजन चालू आहे आणि आता सगळे झोपलेले. इथं आपली पालखी ठेवलेली आहे. हे वणी गावातलं जगदंबा माता मंदिर. आपण पोचलो होतो तरी आपल्याला 9:30 झाले तर पोहोचायला. त्यानंतर आपण जेवण वगैरे केले. त्यानंतर आपण आता आराम केला. नंतर मग हे भजन वगैरे चालू आहे. हे अजून चालते 1-1:30 वाजेपर्यंत. त्यानंतर बंद होईल. आता आपण पण आराम करूया. मित्रांनो आपण पण आराम करू. आपण पण खूप थकलो आहे. आपण पण झोपून घेणार आहे. आता तिथं पाहू शकता रोहित राहुल तुषार हे पण झोपले. आपले सगळे टीम झोपलेली आहे. आपण पण झोपू. बाकीचे भजन ऐकतील. भजनाचे पण क्लिप मी जास्त काही टाकले नाही कारण व्हिडिओ पण खूप मोठे. आपण खास मेन उद्याची व्हिडिओ आपण टाकू. सायलीला भजन मंडळ जे आपले काही त्याच्यातले काही मेंबर आहे मोजके ते येणार आहे. पण 1 नंबर आज साई भजन होणार आहे उद्या. ते आपण गडावर आपण वणी गडावर एन्जॉय करू आणि आपण उद्या सकाळी रडतोंडीने आपण घाट चढणार आहे. वणी डोंगर चढणार आहे रडतोंडीने. हे पण व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे. एक कंटिन्यू व्हिडिओ बनवून राहा. भेटू आपण आता पुढं.
मित्रांनो, पण आपण रडतुंडी घाटाला सुरुवात केलेली आहे चढायला म्हणजे वणी गावातून आपण निघलेलो आहे. आपण चाललो आहे दमादमाने, कारण आपल्या पायात चप्पल नाही आणि रस्ता पाहू शकता तुम्ही. या अख्ख्या दगड आहे, ऑलरेडी पायाला फोड आलेले आहे त्यात हे दगड, म्हणून आपण एकदम स्लो चाललेलो आहे. सकाळी सुरुवात केली आपण. आता आपल्याला पूर्ण काय 5 किलोमीटरचा रन आहे म्हणता. असा 5 किलोमीटर चालल्यानंतर आपल्याला डोंगर लागेल आणि तो डोंगर आपल्याला चढायचा आहे. हे पूर्ण रस्ता बघा तुम्ही कसा आहे. मागून काय आपल्या पालखीतले पोरं आहेत मित्रांनो. हे थोडा नॉर्मल इथं तुम्हाला डोंगर दिसत असेल. या झाडांच्या पलीकडे धुकं आहे, बघू शकता तुम्ही. हे झाडांची इथं मला दिसत असेल ते आपल्या वणीच्या आईचा डोंगर, आणि त्याच्या या झाडाच्या पलीकडे जो आहे ते आपल्या मार्तंड ऋषींचा डोंगर. आपण जाणार आहे वणीच्या आईच्या डोंगरावर. जाऊ आपण आणि भेटूया तिथं पायथ्याच्या जवळ. मित्रांनो, हा वणीगडाचा आपला डोंगर, हे पूर्ण रडतुंडी. हा मागून बघा रस्ता कसा आहे, हा पूर्ण बघा एकदम बारीक रस्ता आहे, फुलदगड आहे रस्त्याने. आपल्याला हा पूर्ण रस्ता चढायचा आहे, हा पूर्ण रस्ता चालायचा व हा डोंगर पूर्ण चढायचा आहे. आपण बघू शकता. तर पाय तर खूप जाम झाले, पण आपण काय मागं हटणार नाही, आपण चढूनच राहू. आज आपण हा डोंगर चढायचा आहे व आपला वरती एक मुक्काम आहे आजचा आणि 4था मुक्काम. आणि सायलीला भजन मंडळ येणार आहे आपलं. सायलीला ते काही भजनी कार्यकर्ते ते पण येणार आहे. आणि आपण जाऊया आता पुढं. हे बाय वणीगडाच्या जो रडतुंडी घाट चालू होतो तिथले पायथ्याचं मंदिर छोटं, जे आपले सप्तशृंगी मातीची ही मूर्ती आहे. किती भारी बघा. आणि बा पायथा हे काही पोरं आपल्याला पूर्ण ही पालखी दिसली नाही, ही घेऊन जायची आहे, साखळी करूनच घेऊन जायची आहे. तुम्हाला मी ते पण दाखवतो कशी घेऊन जाते वरती ते. आणि हे बघा बोरं येते. आपण सगळे आता थोडं 5 मिनटं आराम करतील, काही बसलेले, मग सगळे साखळी करून वापस घेऊन जातील. त्याच्यानंतर हे पायथ्याचं मंदिर आणि हे पूर्ण डोंगर आपल्याला हे पायऱ्या आहे, काही ठिकाणीच पायऱ्या आहे अशा मोजक्या सुरुवातीला. नंतर पूर्ण एक कडाने चालत जायचं आपल्याला. ते बघू शकता पूर्ण डोंगर चढायचं. याच्या पलीकडे आहे डोंगर आपलं सप्तशृंगी मातेचा. हे पूर्ण डोंगरा भाग आहे, बघू शकता. हे पोरं आले आपले, काही पोरं आले आपल्याला, तुषार भैया सगळ्यांना आपल्याला ती पालखी घेऊन जायची आहे. आपण भेटूया आता वरती. तुला पण माहिती अख्खा जाऊन बाप्पा मोरया. बोला मालशी माते की जय. बोला सप्तशृंगी माते की जय. बोला मांगेल बाबा की जय. बोला मसराज महाराज की जय. बोला परशुराम बाबा की जय. बोला मार्कंडेय ऋषी महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड ब्रह्मांड नायक नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. सुखकरता दुःखहरता आता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांनी सुंदरावटी शेंदुराची कंठी जळके माळ मुखाबळाची जय देव जय मंगलमूर्ती रत्नाखचितो बरा तुझे गौरी कुमरा चंदनाचे ओढे कुमकुम केशेरा केले जनितो मुकुतो शोभतो बरा ऋण जने बोले जगणे आगर्या जय देव रंगा नटले बाहुरंगा उठी शेंदोर रंगा जय देवे सप्तशृंगा पूर्वामुख आम्ही ध्यान जरा झुकावेले मान मार्केंडे देई कान सप्तशितेचे पान ऐके अंबा गेरे शृंगा अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तशृंगा माय तुझा बहुदाट दिस गुण भेट प्रेम बाणा एक गोट भावे भराले पोट करू नको मन भंगा अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तशृंगा
वंदन करू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई पाव माझे आई धाव पाव माझे आई गाणे लुडांगण वंदेन चरण डोळ्याने पाहिन रूपसे त्रिमेव लिंगन अनंत पूजन भावे वायन म्हणे नमा तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या द्रविणम तुमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्धात्मना प्रकृती स्वभावा करोग्यजन सकल फल नारायणाति समर्पयामि अजुजन केशवं रमणानंदं कृष्णदामोदर वसुदेव श्रीधर माधवं गोपिका वल्लभ जानकी नायक राम चंद्र भजे हरे राम हरे प्रेम से बोलो जय माता दी प्रेम से बोलो जय माता दी प्रेम से बोलो जय माता दी अरे सब लोग बोलो जय माता दी अरे गढ़ वाली बोलो जय माता दी अरे पहाड़ वाली बोलो जय माता दी अरे प्रेम से बोलो जय माता दी सारे बोलो जय माता दी जोर से बोलो जय माता दी अरे दिल से बोलो जय माता दी अरे प्रेम से बोलो जय माता दी अरे गढ़ वाली बोलो जय माता दी अरे पहाड़ वाली बोलो जय माता दी बोला सप्तशृंगी माता की जय बोला सप्तशृंगी माता की जय बोला सप्तशृंगी माता की जय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बोला सप्तशृंगी माता की जय बोला सप्तशृंगी माता की जय प्रेम से बोलो जय माता दी प्रेम से बोलो जय माता दी प्रेम से बोलो जय माता दी तुळजापुरी आले चौथ्या मुकामी नाना आकाश तुळजापुरी आले ग तुळजापुरी आले तुळजापुरी आले बाई तुळजापुरी आले तुळजापुरात येऊन बाई कोणत्या ठिकाणी पायऱ्या लागत तिथं बोला सप्तशृंगी माता की जय बोला सप्तशृंगी माता की जय प्रेम से बोलो जय माता दी सारे बोलो जय माता दी सब लोग बोलो जय माता दी टिकट वाली बोलो जय माता दी पट वाली बोलो जय माता दी अरे आंगन वाली बोलो जय माता दी दिल से बोलो जय माता दी सप्तशृंगी माता की जय सप्तशृंगी माता की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज ब्रह्म महाराज की जय ओम नमो भगवते साईनाथाय नमः ओम नमो भगवते साईनाथाय नमः ओम नमो भगवते मित्रांनो आपण रडतुंडी घाट चालू केलेला आहे, तुम्हाला क्लिप दाखवले. आता इथं भजन वगैरे चालू आहे. आपला दुसरा स्टॉप चालू आहे पालखी घेऊन. पूर्ण असा डोंगर चढायचा आहे बघा, वरती कसा डोंगर आहे रडतुंडी घाटाचा. हा पूर्ण बघा तुम्ही. आपण चाललेलं आहे, थोडं थकलेलं आहे. भजन वगैरे घेत आपण रिलॅक्स व्हावं म्हणून, मन फ्रेश व्हावं म्हणून आपण भजन वगैरे घेत स्टॉप घेत थोडं चाललेलं आहे. आता दुसरा स्टॉप झालेला आहे, तुम्ही खाली बघू शकता. आपण पूर्ण तसं गावातून तुम्हाला दिसतं तर हां आता दिसत असेल पूर्ण आपण गावातून फिरून वगैरे आलेलो आहे. तसं मग आता इथून चढत हा दुसरा स्टॉप केलेला आहे फक्त आपण. तर बघू शकता डोंगर पूर्ण असे दगडातूनच आहे. आपल्याला पूर्ण पुढं जायचं आहे. आपण भेटू अजून पुढं. सप्तशृंगी माते की जय
दमनी रे मागच्या बघ. प्रेम से बोलो, जय माता दी, प्रेम से बोलो, जय माता दी, अरे आगे वाले बोलो, जय माता अरे दी, पीछे वाले बोलो, अरे गढ़ वाले बोलो, अरे पालकी वाले बोलो, जय माता दी, बोलो सप्ता सिंगी माता की जय। मोरया। गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा हे पहा हे गणपती मंदिर रडकुंडी घाटवर तुम्ही जर का आले तुम्हाला हे गणपती मंदिर लागन बघू शकता. तुम्ही बघू शकता सगळे पोरं इथे थांबलेले थकलेले त्याच्यामुळं ब्रेक केला आहे आणि इथं थोडं भजनं वगैरे करू लगेच पुढचा रन काढायला चालू करू. पाहू शकता तुम्ही गणपती मंदिर पूर्ण रडकुंडी घाट आहे खाली डोंगर पाहू शकता. चला आपण पुढे शाळा दिसेल तरी का आडवे खाली बघ. सद्गुरु साईनाथ महाराज की जय, सप्तशृंगी माता की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मार्कंड ऋषी महाराज की जय, आई साहेब की जय. संध्याकाळचा स्टॉप वणीगडावर आपला जेवण चालू आहे मित्रांनो. साईनाथ महाराज की जय, आई सप्तशृंगी माते की जय, आई भगवती माते की जय, गणपती गजानन महाराज की जय. हे सर्व गुणांचा राजा श्री गणपती महान, सर्व गुणांचा राजा श्री गणपती महान, एकमुखान बोला बोला जय जय गजानन, एकमुखान बोला बोला जय जय गजानन. गणपती महान, सर्व गुणांचा राजा श्री गणपती महान, एकमुखान बोला बोला जय जय गजानन. नाम घेता गणेशाचे, नाम घेता गणेशाचे दुःख दूर होती, प्रेमे भावे करू आपण गणेशाची आरती, प्रेमे भावे करू आपण गणेशाची आरती, प्रेमे भावे करू आपण. नाम घेता गणेशाचे दुःख दूर होती, प्रेमे भावे करू आपण गणेशाची आरती, प्रेमे भावे करू आपण गणेशाची आरती, प्रेमे भावे करू आपण गणेशाची आरती. वेद मूर्ती पाहुनी मंगल मूर्ती, मन होते समा या भारत देशा, गोपीनाथांची आशा गोपाळांची भाषा ही आहे दया घन, एकमुखान बोला बोला जय जय गजानन, एकमुखान बोला बोला जय जय गजानन, एकमुखान बोला बोला जय जय गजानन.
आपण वणीगडाच्या डोंगरावर जातो. कोंडात आपण पाय वगैरे धुऊ, तोंड वगैरे धुऊ. आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालेलो आहे, पण आपण तरी पण आपण पाय वगैरे धुऊ. काल तर आपण इथं आंघोळ केली होती रात्री. आता आपण सकाळी झालो, आता आपण पाय वगैरे धुऊ. मित्रांनो आपण तोंड हात पाय वगैरे धुतले. आता आपण भजनं वगैरे ऐकू, थोडे फोटो वगैरे काढू, भजनं वगैरे ऐकू. मग आपण दर्शनात जाऊ. दर्शनात जाताना पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तुम्ही ती पूर्ण व्हिडिओ बनवून राहा. आता आपण वणीदेवीच्या मंदिराजवळच होतो, इकडं कुंड आणि हे मंदिर. आता आपण जाऊ, फोटो वगैरे काढू, मग त्याच्यानंतर आपण भेटू आता वणीगडावर. घालून बसायचं नाही. आता उन्हामुळं इथला काही चेहरा क्लिअर दिसत नसणार, तरी पण जाऊ द्या. आता आपण चाललेलो आहे वणीगडावर. मागं बघू शकतो तुम्ही, मागं पालखी, आपली पालखी आहे. पालखी घेऊन चाललो आहे आपण वणीगडावर. आता भेटू आपण, पूर्ण पालखी एन्जॉय करा. भेटू आपण पुढं रस्त्यात.
भगवते साईनाथाय ओम नमो 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 मोबाईल करते ना हा का म्हणून तुला म्हणलं मोबाईल ठेवून नाही ठेवतो ना. बाबू दर्शन घ्या हात जोडा हात जोडी असेल तर बाबूला साथ थांबवा. लावून कापराच्या ज्योती गे माझे माय कापुराच्या जोटी कापराच्या ज्योती मूर्ती गे माझे माय चुंगीची जय बोला साहेब आनंदाची काही शब्द सांगून नका चालू हे तुषार हे तुषार आरती मानाची जय जय राम बोल राम बोल सांग बोल सांग बोल सांग बोल चला साहेब नवीन आहे साहेब चला सांगा दोन शब्द नका चालायचे का पडलं बोला आई रतात बसवा ना आईला रतात बसवा रथ तो बसवना जय. तर मित्रांनो कशी वाटली वनी पायी ट्रिप आपली नक्की कमेंटमध्ये सांगा. व श्राद्ध सबुरी पालखी यांची पालखी व नियोजन पद्धत कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपण दरवर्षी पायी ट्रिपची व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. आपण गेलोच तर टाकण्याचा प्रयत्न करू. आता नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पालखी कशी वाटली. आणि आपण काल रात्री 11 वाजता आलो होतो तर व्हिडिओ एडिटिंगला वगैरे टाईम गेला म्हणून मी आज व्हिडिओ टाकली. काय अडचण नाही. आपण पुढच्या टाईमला नेक्स्ट टाईमला आपण वेगवेगळे पार्ट करून टाकू. या टायमिंगला काय आपण वेगवेगळे पार्ट नाही केले. आणि चार्जिंग पण जास्त मोबाईलला नव्हती. चार्जिंगचा इश्यू राहायचा. कुठं चार्जिंग करायला भेटायची कुठं नव्हती भेटत मोबाईलला. त्याच्यामुळं आपण काय जास्त पार्ट पण नाही केले. एकच पार्ट केले. नॉर्मल क्लिपा मारल्या आणि त्याचे ॲड करून तुम्हाला दाखवलं. तर नक्की कशी वाटली व्हिडिओ ते कमेंटमध्ये कळवा. आणि आता ही ब्लॉग इथंच एंड करू आपण. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. चला भेटूया आपण आता नंतर. जय साईनाथ.